चला सामना सुरू करा. 5 षटकाचा सामना आहे. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. याची आपण नोंद घ्यायची. पहिलं षटक घेऊन वासुदेव अंगरे आपल्याला पाहायला मिळेल आणि सलामीला फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आघाडीचे 2 खेळाडू ज्यामध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंड खेळण्यासाठी खेळाडू पाहायला मिळतोय धीरज कातारा, नॉन स्ट्राईक एंडला अतुल कातारा. ही जोडी सलामीला आली. नाणेफेकीचा कौल झालाय आणि तो टॉस जिंकत प्रथम तर बॅटिंग करायचा निर्णय नेवाली संघाने घेतलाय. मॅच कडे घेऊन चलतोय अंपायर सेट. द गेम इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल वासुदेव अंगरे. अंगरेवरती आक्रमण. बॅकफुटला जाऊन गळलेत. फटका छान आणि धावा मिळत आहेत 4. चांगली सुरुवात 4 सह आपण पाहतोय करत असताना अंगरेवरती झालेलं आक्रमण पाहायला मिळालं. धीरज आपण पाहतोय मधल्या मध्ये समोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. हाही चेंडू गॅप मधून काढायचा प्रयत्न. पाठलाग तिकडे संदीप. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा आपण पाहतोय सहज गतीने पूर्ण करत असताना फलंदाज. एकूण धावा ज्या आहेत त्या 6 पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी वासुदेव अंगरे यांची आपल्याला पाहायला मिळते. धीरज अतुल हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 6 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत विदाउट लॉस न बॅटिंग करत असताना बॅटिंग युनिट ज्यामध्ये गौरी स्पोर्ट नेवाली आपण पाहतोय टॉस त्यांनी जिंकला होता. दिशा द्यायचा प्रयत्न आहे. धीरज सापडलाय आणि फलंदाज बाद. संदीप ज्या संदीपसाठी संघ थांबला होता त्या संदीपला मैदानामध्ये आल्या आल्या आपण पाहतोय विकेट झेलबादच्या स्वरूपात वासुदेव अंगरेला सफलता. सहा धावा धावफलक्यावरती. 1 गड्याचा मोबदला मोजावा लागलाय. संघाचा प्रमुख फलंदाज बाद झाला. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी अंगरेला सफलता शिवकरला देखील सफलता आपण पाहतोय प्राप्त झाले. 6 वरती पहिला फलंदाज त्यांनी गमावलेला. महेश पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग युनिट मध्ये. डाव्या हाताचा फलंदाज आहे. थोडेसे चेंजेस पाहायला मिळत आहेत. त्याखेरीज इथून मात्र या खेळाडूची निवड झाली आहे. टाइम अलर्ट आहे बा याची नोंद घ्या. आजकडे पुन्हा एकदा घेऊन चलेन जिकडे गौरी स्पोर्ट नेवाली संघ आपण पाहतोय जो निर्णय घेतला होता त्या निर्णयास्पद थोडेसे आता आपण पाहतोय त्यांच्या अपराधप्री मासली गेली. 5 षटकांची मॅचेस 5 फ्रेश गोलंदाज देखील वापरायचे आहेत. राऊंड विकेट ना बॉल. हाही झेल होण्याचे चान्सेस आहेत. यावेळेला थोडेसे दूर राहिले. 1 धाव जरूर पाहायला मिळते. 1 न धाव संख्या जी आहे ती पुढे जाईल. टीमची धावसंख्या टोटल 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 3 मध्ये आपण जर विचार केला तर चौथा चेंडू सिंगल देऊन गेला. सो 4 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आपल्याला 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 रन्स. वासुदेव अंगरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्रायकेटला फलंदाज देखील सज्ज. ओ द विकेट. पुढचा बॉल. ओ हवेत खेळायचा प्रयत्न आहे. कॅशिटची संधी आहे झेलसाठी. तिकडे आपण पाहतोय अभिजित आणि वेल जज कॅच. बॅट्समन आउट. फलंदाज जो आहे तो बाद होतोय. अजून एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय.
वरती 3 फलंदाज आतापर्यंत बाद केलेले आहेत. खेळ जो आहे तो खेळ आपण पाहतोय डावामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल, जिकडे धावसंख्या उभी करत असताना थोडासा स्ट्रगल आता इथून नेवाली संघ करतोय. थोडे बॅकफुटला आहेत. इथून स्वतःला सावरणं आणि डावाचा जो खेळ आहे तो खेळ सावरणं फार महत्वाचं आहे. मधोमध्ये मधल्या फळीमध्ये 5 षटकाचा सामना आहे, त्यामध्ये आपण पाहतो या 3 विकेट आपण दिलेल्या आहेत. मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी प्रणयला आता मैदानामध्ये संधी दिली आहे. गोलंदाज तयार, मयूर प्रणय खेळेल. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल, संदीप पाटील बॉलवरती आले धावून. सांडेनं बॉलला कलेक्ट केलं, थ्रो होणार तोपर्यंत आपण पाहू शकतो की तिकडे आपल्याला जरूर एक सिंगल पाहायला मिळते. सिंगल धावसंख्या पुढे टीमची जी धावसंख्या आहे ती 9 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ आपण जरूर पाहिलेला आहे. सहारा शिवकर संघाला आपण मैदानामध्ये पाहतो, जिकडे 9 धावा धावफलकावरती त्यांच्या आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. ओव्हर द विकेट ना बॉल, पार्थ पाटीलचा सिग्नेचर फटका फसलाय मिड विकेट मध्ये जाळं, आणि त्यामध्ये आपण पाहतोय बॅट्समन बाद. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. आता मैदानाच्या आतमध्ये आला, मधल्या फलीमध्ये संघाचा डाव सावरण्यासाठी संघनायक रोशन कातारा. पेसा ही पदवी आपण पाहिली, ज्याने मागील गतवर्षी आपण जर पाहिलं तर पोलीस निरीक्षक म्हणून ज्यांची वर्णी लागली, आणि जल्लोषामध्ये आपण पाहिलं की या गोष्टीचं सेलिब्रेशन देखील झालं होतं. हलक्या हातानं फक्त दिशा दिल्या, फ्लिक ऑफ द रिस्ट केलेत. मिड विकेट मध्ये बॉल जमिनीला गरंगलत, संदीपचं चांगलं फिल्डअप आणि चांगला बिल्डअप देखील तिथे आपण पाहतो. फेकी जी आहे ती अप्रतिम, आणि उत्तम पाटील यांनी देखील आपण पाहतो चांगल्या पद्धतीने कलेक्शन केलं. सिंगल डिजिट मधून डबल डिजिट मध्ये धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. या ओव्हर मध्ये 2 विकेट आल्यात आणि 2 सिंगल आपण बघितलेले आहेत. ओ स्वाईप करायचा प्रयत्न आहे, पंचांनी वाईटचा इथे कॉल केलेला आहे. अकरा धावा झालेल्या आहेत टोटलला. आता पाटला करत असताना आपण पाहू शकतो जास्तीत जास्त धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. तेव्हा आपण पाहतो की जो शिवकर संघ आहे तो या धावा बनवताना कदाचित डिस होण्याचे चान्सेस आहेत. बट आतापर्यंत जर आपण विचार केला, अशा विकेट ज्या आपण बघतोय चाललेत पडत, त्या थोड्याशा त्यांना ट्रिकी ठरलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला नेवालीकडून संघ खेळतोय. ओ लीडेज अँड टेकन, विकेट डाऊन, बॅट्समन बाद. अजून एक धक्का. होऊ शकतो की ज्यानं आतापर्यंत 2 विकेट संपादन केल्यात. मधल्यामध्ये आपण जर विचार केला, रनआउटची देखील 1 विकेट त्याला मिळाली होती, आणि तिथून आपण पाहू शकतो की ज्या विकेट्स आहेत त्या विकेट्स आपल्याला पडताना पाहायला मिळाल्यात. वारंवार विकेट पडत चालल्यात. या जोडीवरती संपूर्णपणे जबाबदारी आता धावा बनवण्याची. 5 षटकांचा सामना आपण खेळताय आणि त्यामध्ये 5 आपले गडी जे आहेत ते आतापर्यंत मी म्हणेन दुसऱ्या षटकाचा खेळ संपला नाही तरी देखील पडलेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत मयूर घरत ओव्हर नंबर 2 मध्ये. ओ फिरून खेळलेत, फटका चांगला आहे. एनकेच्या बॅट मधून आपण पाहतो या षटकाचा शेवट गोड करणारा फटका. 4 धावा टीम नेवाळीला, टोटल 15.
15 धावा झाल्यात धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतो 2 षटकाच्या खेळामध्ये 7.50 ची सरासरी मेंटेन ठेवत मैदानामध्ये फलंदाजी आपण बघितलेली आहे. संदीप पाटील आलेत आता इथून ॲज अ बॉलर म्हणून काम करण्यासाठी. मागील मॅच मध्ये ज्या वेळेला संदीपला आणलं होतं संदीपला मार बसला होता, बट आता त्याला आणायची योग्य वेळ आपण पाहतोय. त्यांनी त्याला संधी दिली आहे 3ऱ्या षटकासाठी रोशन कातारा समोर फेस करण्यासाठी. एकच धाव आतापर्यंत जमा केलेली आहे आणि एक चेंडूचा त्यांनी सामना केलाय. चला सुरू करा. स्ट्राइक एंडला फलंदाज देखील तयार आहे. संदीपचा पुढचा बॉल. रोशन तयार. ओ रिव्हर्सचा फटका, जबरदस्त स्ट्रोक. रन देऊन जाईल 4 आणि येतोय चौकार. वर्स होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ड्युअल माइंडसेट न होते सरळ मारेन, बट दुसऱ्याच मोमेंटला जसं आपण पाहतोय की जी रिलीजिंग पॉवर आहे तिच्यावरती लक्ष ठेवता आपण पाहतोय की हा आघात जो आहे तो अतिशय सुंदर असा आघात आपण पाहतोय रोशनचा आपल्याला पाहायला मिळाला. धावा 4 मिळाल्यात. 4 धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर पाहायला मिळते यावेळेला पुढे चाललेल्या. आणि टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहू शकतो. एकूण 19 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण पाहतोय. कव्हर जो आहे तो आत घेतलेला आहे आणि थर्ड मॅन बाहेर त्याने काढलाय. फर्स्ट स्लिप बाहेर घेतली, त्यानंतर कव्हरला आपण पाहतोय पॉइंट मध्ये आणलं जाते. हवेत खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः आलेत. जेलसाठी चान्स होती. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा आपण पाहतो. पायांवरती बॉल लागतोय. 3ऱ्या धावेसाठी निघालेत आणि 3 धावा सहज गतीने पूर्ण होत आहेत. धावांची गती जी ती वाढत चालली आहे. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 22 पाहायला मिळतात. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. फर्स्ट आपला बॅटिंग गौरी स्पोर्ट नेवाली. धावा आपण पाहतो पहिल्या आपला बॅटिंग करत असताना ते बनवतायत. देर आहे दुरुस्त आहे. रोशन काताराच्या 8 धावा संघासाठी आल्हाददायक ठरल्यात. नितेशचा चौकार देखील तितकाच किफायतशीर ठरला. आता शेवटचे या षटकामधून अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण सुरूच आहे दोघांकडून. आपण पाहतो आता इथून मात्र मोठे फटके मारायचाच मनसोबा पाहायला मिळतोय. 5 षटकामध्ये किमान मी म्हणेन 60+ जाणं महत्वाचं राहील, कारण थोडासा अंधार पडेल त्याचा फायदा होण्याचे चान्सेस आहेत. सो त्या धावाही आणि थोडासा आपण पाहतोय की आता जो जमिनीमध्ये थोडीशी नमी पाहायला मिळते, सो तिचा फायदा होईल त्यांना आणि तोच उद्देश त्यांचा जरूर असावा यात काही शंका नाहीये. पार्टनरशिप जी आहे ती चांगली आपण पाहतोय बिल्ड. लास्ट आउट पार्थ पाटील 4 मध्ये 2 बनवून बाद झाला होता. ऑफ साइडला दिशा द्यायचा प्रयत्न होता. हा चेंडू जो आहे तो मी म्हणेन खेळाडूसाठी जरूर चांगला चेंडू होता. बेटर पद्धतीनं या बॉलवरती रिझल्ट प्राप्त करू शकले असते, परंतु रॉंग शॉट सिलेक्शन आणि त्याचा लॉस मोजावा लागतोय. फायदा संदीप पाटीलला. 3 मध्ये 7 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदीपचा पुढचा बॉल ऑन साइडला भिडकावला मयूर आणि जजमेंट चांगलं मयूरचं. लास्ट मोमेंटला जेल कॅरी केलाय. बॅट्समन होतोय बाद. अजून एक धक्का. 6वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बावीस वरती 6 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. चला स्प्लिट व्हा. टीम मीटिंग वारंवार घेऊ नका प्लीज, तुम्हाला त्रास होईल त्या गोष्टीचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम काथारा आता आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना हाही चांगला फलंदाज आहे. सो बॅटिंग जी आहे ती डीप आहे संघाची. नंतर इमर्जिंग प्लेयर आपल्याला आता पाहायला मिळतील. महत्वाच्या विकेट ज्या आहेत त्या प्राप्त झाल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये धावाचा आपण पाहतोय पूर्वार्ध सुरू आहे. ज्यामध्ये बॅटिंग करत असताना 22 धावा जमा करताना आपण पाहतो 6 गड्यांचा मोबदला मोजावा लागलाय. सो थोडेसे बॅकफुटला जरूर आहेत नेवाळी संघाचे खेळाडू. हा फटका चांगला आहे. हॅमर केलंय बॉलला. ऑन साइडला जरूर तिकडे फिल्डर उपलब्ध आहेत आणि अजून एक विकेट तिकडे प्रेम काताराची प्राप्त. वासुदेव आंग्रेंनी जेल टिपलाय.
जरूर विकेट त्यांना संपादन होताना पाहायला मिळाले. नेवालीचे खेळाडू बघा जे बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत त्यांना सूचना येतात आपण आतमध्ये जा. नेवालीचे खेळाडू आतमध्ये जायचं प्लीज. 22 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खेळ सुरू आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आता आपल्याला पाहायला मिळेल या षटकामधून. तिसरं षटक ऑन हॅट्रिक संदीप पाटील. लेफ्ट हँड बॅट्समॅन समोर आणले गेलेत. ओ खोला टाकलेला बॉल. जबरदस्त गोलंदाजी. षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. संदीप पाटीलचं इकॉनॉमिकल षटक टीम शिवकर साठी. द मॅन विथ गोल्डन आर्म. 3 षटकांचा खेळ 22 धावफलकाला 7 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग गौरी स्पोर्ट नेवालीची. चला स्पीडअप करा. लगेच आपण चौथं षटक देखील प्रगतीपथावरती आणा अशी विनंती आहे. लगेच आपण चौथं षटक प्रगतीपथावरती आणा अशी विनंती आहे तुम्हाला. चला स्पीडअप करा. बघा जितका अंधार तुम्ही होऊ द्याल वैभव तितका तुम्हाला त्रास होईल बॅटिंग करताना. मग या छोटी धावसंख्या तुम्हाला कदाचित मागात जाण्याचे चान्सेस आहेत. माझ्याकडे घेऊन जातोय रोशन. इथून रोशननं 2 षटकामध्ये मिळेल 40 ते 50 पर्यंत जरी नेलं ना तरी देखील त्यांना फायदा होऊ शकतो या गोष्टीचा. वैभवला आणलाय इथे. प्रणित मात्रेकडून पुन्हा चूक. बॉल जो आहे तो जातोय सीमारेषा बाहेर. मिळतात 4. लिडिंग एज लागली होती पहा तिकडे आणि त्यानंतर हा जो बॉल आहे तो निघून गेला बाउंड्रीकडे. रन मिळाला 4 आपण पाहतोय टीमची धावसंख्या. एकूण धावा 26 धावफलकावरती ऍड झाल्या. ओव्हर द विकेट आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय या वाईटचा तिकडे आपण पाहतोय इशारा आलाय. 27 धावा धावफलकावरती आपण जरूर बघितलेल्या आहेत. 27 रन आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जी ती झालेली आहे. नील्स रोशन हे 2 खेळाडू. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये यावेळेला. प्रयत्न चांगला होता. 27 धावा जरूर आपण पाहतोय. या बॉलवरती जर आपण विचार केला तर जरूर थांबून ठेवलंय. हा बॉल बॅटच्या मधोमध घ्यायचा पुरेपूर प्रयत्न बट लास्ट मोमेंटला संदीप तिकडे आणि आपण पाहतोय हाही झेल होतोय. कनेक्शन पाहा तुम्ही प्रॉपर कनेक्शन होतं. बॉल उंच गेला होता असं वाटलं की जाईल टॉलेस्ट सिक्सर बट बॉल जे आहेत ते आपण पाहतो अक्षरशः आपल्याला थांबतानाही पाहायला मिळतात. लास्ट मोमेंटला झेल झाली आहे. संदीपनं योग्य कॅच पकडली आहे आणि आपण पाहतोय 8वा धक्का 27 वरती इथून नेवाली संघाला बसला. सोडला तर 500 रुपयाचं प्राइज आहे. देवेशजी म्हात्रे यांच्याकडून हे प्राइज आपण पाहतो. उंच गेलाय बॉल. झेलसाठी चान्स आहे तिकडे. अभिजितनं बॉलला स्टॉप केलंय. सेकंडचा कॉल तिकडे पहा आणि 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. टीमची जी धावसंख्या आहे ती आपल्याला 29 पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत षटकातील 2 चेंडूचा खेळ आता अजूनही बाकी आहे. 29 झाल्यात. जिकडे 8 गड्यांचा मोबदला मोजत नेवाली संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळतो. स्ट्राइक एंडला फलंदाज तयार. ओ द विकेट. हा बॉल चांगला. स्विंग चांगला होता. टप्पा देखील तेवढा छान. अजून एक चेंडू शिल्लक या षटकामधून. 29 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. धावांचा प्रवास होतोय. फिल्डिंग सेटअप मध्ये आपण पाहतो विरचनाजी 38च्या बाहेर 5 खेळाडू आहेत. उद विकेट खेळाडू. पुढचा बॉल
हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेलाही चान्स आहे जरूर. तुपे बॉलला स्टॉप करतायत. यावेळेला बॅकअपसाठी प्रणित होता, सो चिंतेची बाब नव्हती. 30 झाल्या 4 षटकाच्या खेळामध्ये. अजूनही शेवटचा अंतिम षटकाचं येणं बाकी आहे. उद्याच्या दिवसामध्ये पहा नावाली शिवम आणि त्यांच्या अगदी आपल्याला अपोजिट मध्ये नेवाली किंवा शिवकर या दोनपैकी संघ पाहायला मिळेल. इथून जिंकणारा संघ तुम्हाला पहिला सामना खेळण्यासाठी यायचंय. रविवारी उद्या फायनलचा दिवस आहे. कानपोली आणि नावा यांचा दुसरा सामना असेल ए गटामधून. धाकटी जुई आणि पेंदर यांचा तिसरा सामना असेल. आणि फायटर 11 उत्तरशिव डी गटातून सुपर 4 मध्ये दाखल झालाय. सल्ला मसलाद आणि त्यांना डी मधून आपण पाहिलं की ते पुढे निघाले. उद्या देखील 6 ओव्हरच्याच मॅचेस असणार आहेत. इथे आपण पाहतोय आज चेंडू प्रणय मात्र अंतिम षटकासाठी आला. कॅप्टन एक धाव जरूर खर्च झाली. 31 आल्यात. हे षटक मोठं बनवलं या फलंदाजांनी. 50 पर्यंत जर पोहोचले तर मी म्हणेन की ही धावसंख्या देखील त्यांच्यासाठी लढण्यासाठी जरूर पुरेशी असणार आहे. आतापर्यंत बनवलेली धावसंख्या आपण पाहतो 31 झाल्यात. संध्या सत्र आहे. संध्या सत्रामध्ये आपण पाहतो की बॅट्समनला खेळण्यासाठी त्रास जरूर होतो थोडासा. चला स्पीडअप करा प्रणय. जितका वेळ घ्याल तुम्हाला तितका टाइम जाईल. उत्तम सर. जितका वेळ घ्याल तितका तुम्हाला बॅड लाईट मध्ये खेळावं लागेल. ओ द विकेट. ओ स्विंग स्विंग. क्या बात है. इन स्विंग आउट स्विंग गोलंदाजी. प्रणयनं चर्चा केली होती दुपार सत्रामध्ये की आज संघाचे खेळाडू उपलब्ध नाहीयेत. तितकाच चांगला फटका आणि पुन्हा एकदा वासुदेव तिकडे. हाही झेल. वासुदेवाला रे वासुदेवाला. आणि जितका आपण पाहतोय वासुदेव सोबत सहारा संघ खेळला आहे तितका त्यांचा आपण परफॉर्मन्स पाहतोय तो वाढत चाललेला आहे. आणि ते अगदी आपण पाहतोय की टॉप 4 पर्यंत सहजासहजी पोहोचतायत. सुरुवातीचा पहिला सामना त्यांना थोडासा जड जातो प्रत्येक स्पर्धेमध्ये, परंतु त्यानंतर मग जेव्हा ते तिथून उडी घेतात मग पहिली उडी चुकते पण नंतर मात्र सुसाट वेग पकडतात. आता शेवटची जोडी आहे 203 चौकार आणि 203 षटकार. यामध्ये देखील इक्वलनेस आहे. पा या मैदानावरती विक्रम झालाय. उद्यापर्यंत 250 मी म्हणेन की चौकार षटकार नक्कीच होतील. 31 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्रे समोर आपण पाहतोय फलंदाज आतिश काथारा. आतिश साठी बॉल लॉंग ऑफ मध्ये संदीप. 1 रन जरूर मिळेल. 1 न धावसंख्या पुढे. संघाचं खातं जे ते जाऊन पोहोचतोय 32 वरती. 32 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागलेले आहेत. अजूनही या षटकामधून जर आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. हाही फटका सेफ शॉट खेळलेत. 1 रन तिकडे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सिंगलला धावसंख्या पुढे. 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अंतिम बॉल शिल्लक. प्रणय मात्रे आणि समोर आतिश. हा फटका खेळला गॅप मधून. फटका चांगला. शेवट गोड चौकारानं 37 पर्यंत पोहोचलेत या चौकाराच्या मदतीनं. आणि 38 धावांचं आव्हान आता इथे आपण पाहतो 5 षटकामध्ये शिवकर संघासमोर यावेळेला ठेवण्यात आलंय. टोटल मध्ये 38 टार्गेट असणार आहे. सेकंड हाफ मध्ये धावा चेस करायच्यात सहारा शिवकर या संघाला. कसा होईल खेळ याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत तुर्भे गावातील एक अतिशय सुंदर असा आवाज ज्यांच्यामध्ये आपण पाहतो तंत्रशुद्धपणा, शब्दांची मांडणी देखील तितकीच छान. तर त्यांचा आवाज आपण ऐकूया. साईजी पाटील यांना ऐकणार आहोत. मी थांबतोय इथे खास करून बोलण्यासाठी संधी मिळाली. त्यामध्ये भावेशजी
मात्रे तसेच आमचे विशालदादा असतील आणि संपूर्ण ओम चैतन्येश्वर कुठारी टीम यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि मी थांबतोय. कोटा कंप्लीट. पुन्हा एकदा जाऊयात या परिसरातील तंत्रशुद्ध आवाज साई जी पाटील सरांचा आपण आवाज ऐकूया. थँक्यू आकाश. तर आज ह्या स्पर्धेसाठी सेवा नाही परंतु जरूर आपल्या वाणीनं प्रेक्षकांना भुरळ घातली. खरं तर नेहमीच समालोचन करत असताना जेव्हा जेव्हा आकाश आणि आम्ही असतो तेव्हा एक मैत्रीपूर्ण वातावरण आमच्या कॉम्बॉक्समध्ये देखील पाहायला मिळतो. तर आपण सन्मान करूया. आज दिवसभर अतिशय चांगलं सूत्रबद्ध समालोचन आपण ज्याचं ऐकलं तो आमचा जवळचा मित्र आकाश शेळके याचा सध्या तरी आपल्याला सन्मान पाहायला मिळेल. जरूर आपण इथनं हीच अपेक्षा बाळगू की येणाऱ्या कालखंडामध्ये देखील अशाच पद्धतीनं त्याच्याकडून हे कार्य घडो. ज्या पद्धतीचं समालोचन तो करतो उत्तर त्याच्यामध्ये प्रगती होवो आणि इच्छित मनोकामना त्याच्या देखील पूर्ण होत ही आपण सदिच्छा इथनं त्याला देऊया. आणि आज आपण आलात या स्पर्धेमध्ये रंग भरला त्याबद्दल पुनश्च आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपला आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावसंख्या बनवली ती 37 धावसंख्या बनवली आहे. फर्स्ट सेक्शनचा विचार केला तर बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवालीनं बनवल्या 37 आणि 38चं एक छोटं टार्गेट आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर हे मोठं टार्गेट नाही आहे परंतु क्लायमेट बदललाय आणि वातावरणामध्ये घडलेलं हे परिवर्तन ते पाहता आता मॅचमध्ये खऱ्या अर्थानं मजा येईल. पाच षटकांची ही मॅच. चला आता वेळ जास्त आपण घालवायचा नाहीये. ह्या अगोदर देखील सातत्यानं सूचना आम्ही करत होतो. लक्ष जर आपण पाहिलं तर 38 धावसंख्येचं लक्ष 30 बॉलमध्ये ऑन पेपर छोटं वाटतंय परंतु वातावरणामध्ये घडलेलं हे परिवर्तन ते पाहता हे लक्ष देखील कठीण बनू शकतं. आम्ही नेहमी म्हणतो सकाळचं आणि संध्याकाळचं हे असं सत्र आहे जिथे गोलंदाज हवी होताना पाहायला मिळतात आणि अशा मोमेंटला काय घडेल हे पाहावं लागेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रणय म्हात्रे आणि सोबत आकाश तुपे आपल्याला पाहायला मिळतो. आतिश काथारा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिली 2 षटकं महत्वाची असतील. 2 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला जर किंडार पाडली 2 ते 3 विकेट लवकर प्राप्त केले तर मॅच मध्ये रंगत चुरस वाढेल. मागच्या मॅच मध्ये देखील संघर्ष केला होता गौरी स्पोर्ट नेवालीनं आणि अंतिम टप्प्यामध्ये विजय. संघनायकानं केलेली महत्वपूर्ण गोलंदाजी सोबतच धीरजचा अप्रतिम खेळ या मॅच मध्ये तो थोडासा अपयशी राहिला. त्या कारणास्तव थोडी धावसंख्या कमी पाहायला मिळते परंतु काही हरकत नाही. मॅच संपली नाही. अजूनही लढाई जारी आहे असं आपण म्हणू शकतो. पहिलाच चेंडू घेऊन कुटारीगाव एंड कडनं आतिश सज्ज झालाय. समोर प्रणय म्हात्रे पाहायला मिळेल. पहिलाच बॉल चांगला होता. अलॉंग द कार्पेट गरंगळत चाललाय. अगदी गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत हा चेंडू निघून चाललाय. ह्या क्रीडांगणाचं हे वैशिष्ट्य आहे. ग्रास देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे. सोबत खेळपट्टी नेहमीच चांगली बनवली जाते. आमचे पिच क्रिएटर असतील आणि आमचे आयोजनकर्ता ज्यांनी घेतलेली मेहनत आणि कुटारी गावचं आयोजन म्हटलं तर साऱ्या काही गोष्टी अगदी नीटनेटकेपणानं आणि खास करून आमच्यावरती आतोनात प्रेम करणारे आमचे सिनियर समालोचक मित्र संजय भोईर यांना देखील आपण कधी कधी ऐकत असता. आज ते जरूर या ठिकाणी उपस्थित नव्हते परंतु त्यांची आठवण जेव्हा जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा निश्चितपणाने आम्हाला देखील घडत असते. उद्याच्या दिवसामध्ये कदाचित ते पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती 2 या आकड्यानं सुरुवात झाली आहे डावाला. 38चं लक्ष गाठायचं आहे 5 षटकात. फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल निघून जाईल की काय असं वाटलं होतं परंतु दिवार बनून तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर चांगला दाखवला तर मॅच मध्ये मजा येईल यात शंका नाही. जेव्हा लो स्कोरिंग सामना आपण डिफेंड करतात तेव्हा गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा अचूक दिशा आणि नियंत्रण ह्या गोष्टी जेव्हा आपण दाखवता आणि सोबत जर क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं झालं तर मॅच मध्ये छोटी धावसंख्या देखील आपण डिफेंड करू शकता. तो प्रयत्न आता गौरी स्पोर्ट नेवाळीला करावा लागेल. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना सहारा शिवकर आज जरूर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली परंतु त्यातनं सावरत असताना हा संघ दमदार कार्य करतो. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू बॅटचा संपर्क झाला. स्वीट साऊंड टक कसा आवाज आला आणि बॉल आलाय तो मिड विकेट पार. दर्जेदार षटकार.
सर्वाधिक कमी धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत या स्पर्धेचा उच्चांक 102 चा पाहिला, परंतु आता निच्चांक पाहायला मिळतो तो 37 धावसंख्येचा. याचं कारण खरं तर 3 ते 4 षटकांच्या मॅच मध्ये हा स्कोर पुरेसा होता मी तरी म्हणेन, परंतु सामना 5 षटकांचा आहे. ते पाहता 38 लक्ष छोटं वाटतंय. इथे देखील फटका चांगला आहे, ते लक्ष लवकर संपवायचं आहे, लवकर पूर्ण करायचं आहे. या हेतून आकाश तुपे बरसतोय. सलग दुसरा षटकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. 15 धावा धावपळकावरती. ज्या पद्धतीने आकाशनं म्हटलं होतं की शिवकर संघ पहिला सामना जिंकल्यानंतर हा संघ स्पर्धेमध्ये आणखीन घातक होता आपल्याला पाहायला मिळतो. इथे देखील तसाच कारनामा. फटका हा देखील चांगला आहे, मिड ऑफ त्याला बीट करून अतिशय वेगानं बॉल निघून चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑफला सीमारेषा पार, खणखणीत चौकार. जेव्हा फ्लाईट धावते ना, विमान धावतो आपण पाहतोय, त्यानंतर एकदा तो जेव्हा उडान घेतो त्यानंतर त्याचा वेग हा दुपटीने वाढताना पाहायला मिळतो. अगदी त्याच पद्धतीचा वेग आपल्याला पाहायला मिळतो. 19 धावा धावपळकावरती. लक्ष निम्म लक्ष गाठले केवळ 5 चेंडूमध्ये आणि आता इथनं निम्म लक्ष शिल्लक आहे. फटका हा देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, धावतोय क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर अतिशय वेगानं बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईन पार, चौकार. डीजे 23 धावा पहिल्या षटकात. एकतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी होती, त्यातल्या त्यात पहिल्याच प्रमुख गोलंदाजाला मार बसला. तब्बल 23 धावा आल्या आतिश काताराच्या अगेन्स्ट. आता उरलेलं समीकरण 24 मध्ये 15-24 समीकरण उलट असतं तर चाललं असतं, परंतु आता इथे काय घडेल. उद्याचा दिवस स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. शिवम गोंदली यांचा जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाळी आणि त्यांच्या विरोधात इथनं जो संघ जिंकेल तो आपल्याला फाईट करताना उद्याच्या दिवसामध्ये ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. उद्या देखील सामने जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. त्यानंतर कानपोली आणि त्यांच्या विरोधात नाव्हा संघ, त्यानंतर धाकटी जोई आणि विरोधात पेंदर संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि फायटर 11 उत्तर शिव डी गटातनं तो क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये. यस 9 वाजताची रिपोर्टिंग असेल. 9:30 वाजता ठीक आपण बॉल डिलेवर करण्याचा प्रयत्न करू. उद्या देखील सामने कदाचित 6 षटकांचे खेळवायचे आहेत. उद्या कॉमेंट्री क्षेत्रातील एक दमदार आवाज, जादुई आवाज म्हणून ज्या आवाजाची ओळख आहे, आमचे दशरथ सर पाटील या ठिकाणी उपस्थित असतील. उद्या गमती जमती सोबतच तंत्रशुद्ध समालोचन देखील असेल. त्यांचे चेले नितेश भुईर यांना देखील आपण ऐकणार आहोत. खरं तर इंग्रजी मराठी या दोन्ही भाषांवरती अतिशय चांगलं प्रभुत्व नितेशचं मी अनेकदा पाहिलं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. जरूर शब्दांकन उद्या त्यांचं देखील पाहायला मिळेल. तर एका बाजूला चटपटी कॉमेंट्री अर्थात दशरथजी पाटील म्हणजे उद्या कॉम्बिनेशन सोबतच महागुरु देखील आहेत मला तरी वाटतं, कारण की अंतिम दिवस आहे. म्हणजे उद्या मेजवानी प्रेक्षकांसाठी देखील आहे आणि उद्या आईस्क्रीमची व्यवस्था देखील असेल. फटका हा देखील लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगला झाला. आज कृष्णा पाहिले तर काही झेल अगदी नेत्रदीपक पाहिले, ज्यामध्ये एक झेल आपण कनिष्कचा पाहिला होता उत्तर शिव संघाच्या. त्यानं लाजवाब झेल एका हातामध्ये झेल पकडला होता आणि एक झेल शिवकर संघाच्या खेळाडूचा आय थिंक वासुदेव आंग्रेचा आपण पाहिला, त्यानं देखील एक लाजवाब झेल पकडला होता. प्रेम काथारा पुढील चेंडू. इथे फटका चांगला आहे, पाहावं लागेल टायमिंग जुळलाय की नाही आहे. क्षेत्ररक्षक ताईना त्याच्याकडनं चुक्या झाल्या. अशा चुक्या जर केल्या तर जरूर ह्या स्पर्धेत विजयाला मुकाल असं आपण म्हणू शकतो. धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकताना जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रणय म्हात्रे आणि आकाश टोपेचं खास करून कौतुक करावं लागेल. 2 षटकार 2 चौकार वैयक्तिक 21 वरती तो खेळतोय. फक्त लक्ष 38 धावसंख्येचं छोट आणि त्यापैकी तब्बल 21 धावा त्यानं वैयक्तिक कुठल्यात. पुढील चेंडू. इथे फटका चांगला आहे, दुरून खेचलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून जाईल खेळाडू कक्षाच्या दिशेनं. षटकार.
म्हणू शकतो सहारा शिवकर. दमदार खेळ आज पूर्ण दिवसभर लेट परंतु थेट त्यांची कामगिरी. इथे फटका फसलाय, झेलची शक्यता भरपूर उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यनके पाहायला मिळाले आणि त्यांनी पकडला हा झेल. खेळ संपलाय. तो फलंदाज प्रणयचा. प्रणय मात्र बॅक टू द डगआउट. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. व्यक्तिगत 10चं योगदान त्यानं दिलं आणि तो बाद झालाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती फक्त गरज आहे ती 7 धावसंख्येची. जे अगदी विजयाच्या समीप हा संघ येऊन टेपला. 19 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता म्हणजे इथने जिंकणारा संघ आणि उद्या नावाली संघ या दोघांमध्ये पहिली मॅच होईल. तर ठीक 9 वाजता आपण रिपोर्ट करा. 9:30 वाजता आपण मॅचला सुरुवात करू. ही दक्षता आपण जरूर घ्यायची आहे. वासुदेव आंग्रे आज सर्वत्र वासुदेव आपल्याला पाहायला मिळतोय. वासुदेव मैदानात आला असं आपण म्हणू शकतो. उद्या लवकर यायचं आहे. जितक्या लवकर गावामध्ये वासुदेव येतो ना तितक्या लवकर आपल्या संघाला घेऊन यावं लागेल. पण फिल्डिंग जबरदस्त झाली आज. लाजवाब फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली आणि बॉलिंग मध्ये तर जरूर त्याचा हातखंड आपल्याला पाहायला मिळतो. तो त्यानं दाखवला. बॅटिंग मध्ये त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. इथे चान्स देखील मिळाली होती परंतु पहिल्याच बॉलवरती तो बाद झालाय. माघारी परत तो मॅच त्या संघासाठी तितकीशी कठीण नाहीये. ते पाहता फारसं दडपण नाहीये ते टीम सहारा शिवकर वरती. कॅच चांगली आपण पाहिली ती रोशन कातारा यांच्याकडनं. प्रयत्न जरूर चांगला त्यांचा देखील राहतोय परंतु लक्ष कमी होतं. त्यातल्या त्यात सुरुवातीच्या 2 षटकात 31 धावा खर्च झाल्यात. आता उर्वरित 18 चेंडू आणि गरज आहे ती फक्त 7 धावसंख्येची. अतिशय चांगली स्पर्धा आणि खास करून खुटारीची स्पर्धा जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रेक्षक शांताराम सर आपल्याला पाहायला मिळतात. आज जरी थोडे प्रेक्षक कमी पाहायला मिळाले असले तरी उद्या मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील यात शंका नाहीये. आणि उद्या आईस्क्रीम ही मेजवानी असेल आणि ते खरं तर आईस्क्रीम ज्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. SS ट्रान्सपोर्टचे आमचे संदीप शेठ म्हात्रे नेहमीच त्यांच्याकडनं काहीतरी देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडनं आईस्क्रीमची सुविधा सर्वांसाठी असेल. प्रेक्षकांना देखील उद्या आईस्क्रीम असतात. काही ठिकाणी स्पर्धेमध्ये जेवण असतो, काही ठिकाणी आईस्क्रीम आणि खास करून खुटारीच्या वतीनं स्पर्धा होते. गतवर्षी देखील मला तरी वाटतं मी पाहिलं होतं. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये ही गोष्ट आपण पाहतोय. आणि लीगचं जेव्हा पर्व असतं तेव्हा देखील बऱ्याच गोष्टी त्यांच्या गावातनं दानशूर दाते भरपूर आहेत गावामध्ये. 3 लाखाची प्रीमियर लीग. यस येणाऱ्या पुढील वर्षामध्ये 3 लाखाचं आयोजन होईल. 32 संघ खेळतील लीग फॉर्मॅट. यस 4 व्हीलर देखील असेल. वा क्या बात आहे. म्हणजे 4 व्हीलरचं आयोजन एक मोठं शिवधनुष्य येणाऱ्या कालखंडामध्ये पेळताना आपण टीम चैतन्येश्वर खुटारीला पाहू. दर्जेदार षटकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण आकाश टोपेला पाहतोय आणि आता सामना स्कोर लेवल फक्त विजयाची 1 धाव बनवायची आहे. संपूर्ण धावा जणू काही मला बनवायच्या आहेत. ह्या दृष्टिकोनात खेळ खूपच दूरवरचा हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं दमदार अगदी तडकदार षटकार आपल्याला आकाशचा पाहायला मिळाला. बाजूंमध्ये किती दमखम आहे त्यांनी दाखवलं आणि एक षटकार त्याच्या बॅटमधनं देखील पाहायला मिळाला. आज चेंडू एज लागली आहे बिहाइंड द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण. मजबूत बांध्याचा हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि मजबूत कामगिरी देखील त्यानं. 7 बॉल 27 बहुमूल्य त्याचं योगदान राहिलं. विजयापासून फक्त 1 धाव दूर सहारा शिवकर संघ. काय घडतंय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या कमी होती. मॅच बॉल. यस मॅच बॉल आलाय. मॅच बॉल न खेळणं पसंत केलं जातं आणि तेच आपण पाहतोय. फक्त 1 धावेची गरज. अतिशय दमदार स्पर्धा. उद्या देखील यायला विसरू नका. उद्या फायनल डे ह्या स्पर्धेचा. 5 विकेट हॉल देखील आजच्या दिवसामध्ये आपण कंप्लीट होताना पाहिलं. वासुदेव आंग्रेनच ती किमिया आजच्या दिवसामध्ये केली. यस त्याला बॉल दिला होता ना निश्चित. आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पायसिकल देखील आहे. तर दमदार कार्य आणि अतिशय दमखम दाखवत असताना अगदी वर्चस्व या मॅच वरती राहिलं सहारा शिवकरचा आणि या मॅचचा हिरो राहिलाय आकाश टोपे. तो सलामीसाठी आला. सलामीसाठी येत असताना 9 बॉल 33 महत्वपूर्ण त्यानं नोट आउट योगदान दिलं आणि त्या जोरावरती तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगली स्पर्धा. आजच्या स्पर्धेतील हा 4था दिवस या ठिकाणी संपन्न झालाय आणि क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये तो सहारा शिवकर. अभिनंदन आपला हार्डलक टीम गौरी स्पोर्ट नेवाली
आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, चांगला संघर्ष केला आणि चांगला खेळ तुमचा राहिला, त्याबद्दल तुमचे देखील आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. उद्या यायला विसरू नका. उद्या पहिली मॅच असेल ठीक 9 वाजता. रिपोर्टिंग आपण करायचे आहे सहारा शिवकर आणि त्यांच्या विरोधात जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाळी संघ. तर नावाळी संघ आमचा आवाज ऐकत असाल तर उद्या ठीक 9 वाजता आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. पुढील ज्या काही सूचना असतील आयोजन करता तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्यानंतर न्हावा त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण पाहणार आहोत ते काणपोली, त्यानंतर धाकटी जुई आणि विरोधात पेंदर संघ आणि त्यानंतर मात्र 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल अशा पद्धतीच्या उद्या मॅचेस असतील. हे तुमच्यापर्यंत जरूर पोहोचले जातील लॉट्स देखील. एकंदरीत एक दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी, आमचे विशाल म्हात्रे असतील, विनायक असतील, जयेश दादा असतील, आमचे संपूर्ण हे टीम मेंबर्स या सर्वांचा, आमचे भावेश असतील, निलेश म्हात्रे यांना पाहतोय, या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. टेक्निशियन टीम मेंबर्स आमचे कृष्णा दादाला देखील पाहतोय, आमचे गुणसंख्या लेखक शांतारामजी जाधव सरांचं देखील आपण आभार व्यक्त करू. पंतांची देखील अतिशय चांगली कामगिरी आज दिवसभर राहिली. या सर्वांचा आपण आभार व्यक्त करू, खास करून ग्रामस्थ मंडळ कुटारी ज्यांचं मोलाचं योगदान देखील सातत्यानं राहिलंय. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आकाश तुपे, अप्रतिम खेळ राहिला. तर थोडस आपण त्याच्याशी संवाद देखील साधूया. तर शेवट होतोय तर आकाश थोडस बोलावं लागेल. चांगली स्पर्धा आहे. अजय आणि त्याच्या शुभ हस्ते अजय म्हात्रेकडनं मॅन ऑफ द मॅच आकाशला आपण देतोय. दमदार खेळ राहिला. खूप खूप अभिनंदन आकाश. 5 षटकांची ही मॅच होती. अगोदर 6 षटकांचा खेळ